शिवरायांचं स्मारक कोसळल्यानंतर आणि काही भावना आता दुखावलेल्या पुन्हा एकदा उभारण्यासाठी आता कशा पद्धतीने तुम्ही प्रयत्न आता सगळेच करता? मी आता सांगितलं तुमच्या भावना दुखावल्या आपल्या पुढारीवाल्यांच्या. बघा भावनिक बोलू नका. या जिल्ह्यात केलेलं काम आम्ही बघा आणि आज आलेल्यांचं काम 1% आहे का? आज आम्ही काय नाही केलं. या जिल्ह्याचं मी आलो त्या 35,000 पर कॅपिटा इन्कम होता, आज 2.5 लाख आहे. इथे शाळा कॉलेज रिझल्ट आताचे येत आहेत ना, ते आम्ही केले. इथे इंग्लिश मीडियम शाळा प्रत्येक तालुक्याला आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज आहेत, हॉस्पिटल आहे, काय नाही आहे. वृद्धाश्रम आहे. हे सगळे रिटायर झाले ना, ते आज आले ते त्यांनी वृद्धाश्रम बांधून ठेवला आहे. तर यात छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी माफी मागितली. आपण तोही व्हिडिओ पाहूया. छत्रपती शिवाजी महाराजांचा वाऱ्यामध्ये एक पुतळा तिथं पडला. त्याच्या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्या चौकशा केल्या जातील. आता पेपरला बातम्या येत आहेत, हे ह्यांनी केलं, ते त्यांनी केलं, ते त्यांनी केलं, ते त्यांनी केलं, ते कुणी केलं, काय केलं, त्याचा सगळा तपास लागला पाहिजे. त्याच्या संदर्भामध्ये मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सांगतोय, मी ह्याबद्दल महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेची माफी मागतो. जी दुर्घटना, जो अपघात घडला, त्याची कारण मीमांसा, कारण काही असो, सरकार काही सांगो, जनतेच्या भावना या सर्वांच्या पेक्षा वर आहेत आणि म्हणून सत्ताधारी पक्ष म्हणून आम्ही त्या ठिकाणी माफी मागतो. ज्या पद्धतीच्या सामान्य नागरिकांच्या भावना आहेत त्यावर माफी मागणं ही आवश्यकता आहे. तर पुतळा पुन्हा उभारण्यासाठी संदर्भातला जो प्रश्न आहे तो पुढारी न्यूजचे प्रतिनिधींनी विचारला आणि त्यानंतर नारायण राणेंनी हे वक्तव्य केले. भाजप खासदार नारायण राणे यांनी पुढारी न्यूजला अजब उत्तर दिलेलं आहे. तुमच्या भावना दुखावल्या का आपल्या पुढारीवाल्यांच्या, असा प्रश्न नारायण राणेंनी विचारला. Thank you.